नमस्कार, मी गजेंद्र. आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल. पाहूया बातमीपत्रांचा विस्तार. खामगाव येथे शेतकरी संघटनेच्या वतीने तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आज खामगाव येथे पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला ताला ठोकला. तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अमोल पाटील यांना शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पवार साहेबांनी अटक केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही वेळातच अमोल पाटील यांची सुटका करण्यात आली. यो रिपोर्ट मायभूमी न्यूज बुलढाणा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पीक विमा 100%. कोण म्हणते देत नाही? अरे कोणता म्हणते देत नाही? चला आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खामगाव येथील पीक विमा कार्यालयाला ताला ठोकलेला आहे आम्ही. त्याचं कारण असं आहे की पीक विमा कंपनीचे कर्मचारी आहेत हे अशिक्षित आहेत. जे पाठवतात यांना जे ग्रॅज्युएट पोरं पाठवण्याची जे अट आहे ते अशिक्षित पोरं पाठवतात आणि ते पोरं तिथं जाऊन या शेतातलं जे कास्तकारांकडून पैसे घेण्याचं उकळण्याचं काम करतात. जे कास्तकारांना पैसे देतात त्यांचं 100% नुकसान लिहितात. नाही तर सगळ्या यांना ते नुकसान लिहत नाहीत आणि ज्यांची नुकसान भरपाई लिहिल्या जात नाही त्यांना ते पीक विमा भेटत नाही. आजही मी यात पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला कालच निवेदनात सांगितलं होतं की काल तुम्ही इथं हजर राहून स्वतः हजर राहून आम्हाला आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या. पण हे अधिकारी इथे हजर राहिले नाही. थातूर मातूर इथं जे कार्यालय कर्मचारी आहेत ते हजर ठेवले. त्यामुळे आम्ही या कार्यालयाला आज ताला ठोकला आणि जोपर्यंत आमच्या 100% पीक विमा भेटणार नाही तोपर्यंत हा ताला उघडणार नाही. आजपासून हे कार्यालय इथं असंच बंद राहील. ते अधिकारी असंच बंद ठेवणार आहे.